नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आज जाणून घेऊया वसुबारस सणाचे महत्त्व आणि कहाणी। अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच गोवत्स द्वादशी वसुबारस हा सण साजरा केला जातो। वसुबारस याचा अर्थ वसु म्हणजे द्रव्य, धन, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी। या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात। भारताची संस्कृती कृषी प्रधान असल्याने या दिवसाचे महत्त्व विशेष आहे। या दिवशी संध्याकाळी गायीची पाडसासह पूजा करतात। वसुबारस सणाचे महत्त्व भारतीय संस्कृतीप्रमाणे गायीला फार महत्त्व आहे। तिला माता, ती सात्विक असल्याने सर्वांनी या पूजनाद्वारे तिच्या सात्विक गुणांचा स्वीकार करावा असे म्हटले जाते। सत्वगुणी म्हणजेच आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणाऱ्या, आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करणाऱ्या, आपले अंग प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणाऱ्या, शेतीला आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिकत्व आणणाऱ्या, शेतीला उपयुक्त अशा बैलांना जन्म देणाऱ्या गोमातेचे या दिवशी पूजन कर। ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण संवर्धन होऊन तिला पूज्यभाव देऊन तिचे पूजन होते, त्या ठिकाणी ती व्यक्ती, तो समाज, ते राष्ट्र भरभराटीस आल्याशिवाय राहत नाही असे सांगितले जाते। अशा गोमातेचे प्रथम तिच्या वत्सासहित पूजन करून दीप उत्सवाला सुरुवात। वसुबारस या दिवशी पूजन कसे करावे? या दिवशी जे व्रत करतात त्यात सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सकाळी अथवा सायंकाळी संवत्स गायीची पूजा करतात व पुढील मंत्राने तिची प्रार्थना करतात। ततः सर्वमये देवी सर्व वैर्य लंककृते मातर्ममाभे विलसितम सफलम कुरु नंदिनी। हे सर्वात्मक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर, असा या मंत्राचा अर्थ होतो। या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते। या दिवशी तेला तुपात तळलेले पदार्थ आणि गाईचे दूध, तूप व ताक खात नाहीत। उडदाचे वडे, भात व गोडाधोडाचे पदार्थ करून ते गाईला खाऊ घालतात। उत्तर प्रदेशात त्या व्रताला बछवाच असे म्हणतात। घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी वासरू असलेल्या गायीची पूजा करण्याची पद्धत आहे। घरातील सवाष्ण बायका गायीच्या पायावर पाणी घालतात, हळद कुंकू आणि अक्षता वाहतात। ज्यांच्या घरी गुरे वारसे आहेत त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो। मग गायीला निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो। समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।